खूप साधू झाले, खूप मोठी माणसं झाली, उपनिषद अगोदर होऊन गेली, पण उपनिषदामध्ये गीतेच्या अर्थाचे श्लोक आहेत, पण गीतेचे श्लोक नाही. आज आपल्या समोर जी गीता आहे 700 श्लोकांची आणि 18 अध्यायांची, ही कोणती गीता आहे? राम कोण होता? क्षत्रिय होता. सीतामाई कोण होती? ती शेतात सापडली होती. श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये राधा नावाचं जे पात्र आहे ना, ते मुळात नव्हतंच कधी. राधा आली कुठून? ही राधा 11व्या शतकानंतरच्या कवींनी आपल्या कल्पनेतून निर्माण केलेली राधा आहे. की धर्मग्रंथ आणि धर्म हे श्रद्धेचे विषय आहेत, आणि श्रद्धेला चिकित्सा चालत नाही. श्रद्धेला चिकित्सा चालत नाही, तो श्रद्धेचा अपमान होतो. की आमचा धर्म फार सहिष्णू आहे. हे खोटं आहे. आपला धर्म सहिष्णू नाही, कारण आपण 4 वाज जाळले, त्यांचे ग्रंथ जाळले, त्यांचा एकही ग्रंथ शिल्लक ठेवला नाही. प्रश्न असा येतो की शंकराचार्य एक भाष्य सांगतात, ज्ञानेश्वर दुसरं भाष्य सांगतात, लोकमान्य टिळक या दोघांनाही खोडून काढतात आणि कर्मयोग सांगतात. गांधी म्हणतो की भगवद्गीता ही अहिंसा शिकवते. आता इथं आश्चर्य असं आहे की सगळी भगवद्गीता श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध कर म्हणून सांग, आणि गांधी म्हणतो की हे अहिंसापर आहे. या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सगळ्यांच्या परवानगीनं मी आपल्या विषयाकडे वळतो. श्रीमद भगवद्गीता हा हिंदू धर्मशास्त्रातला सर्वात आदरणीय ग्रंथ आहे. गीता रहस्याच्या सुरुवातीला लोकमान्य टिळकांनी असं म्हटलंय की भगवद्गीता ही आपल्या धर्मशास्त्रातली सर्वात मौल्यवान हिरेवजा बाब आहे, आणि म्हणून त्याकडे आपण वळलं पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये भगवद्गीतेविषयी श्रद्धा आहे. आपल्या मनामध्ये वेदांविषयी श्रद्धा आहे, उपनिषदांविषयी श्रद्धा आहे. पण एक मिस्किल वाक्य सांगतो. आमचे नरहर कुरुंकर असं म्हणायचे की आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये या सर्व ग्रंथांविषयीची जी अपार आत्मीयता आणि आदर आहे, त्याचं एक महत्वाचं कारण आम्ही ते वाचत नाही हे आहे. हे मी फक्त हिंदू धर्मशास्त्राच्या बाबतीतच बोलतो असं नाही, मी कोरोनाच्याही बाबतीत हे सांगू शकतो. जुन्या कराराबाबतही सांगू शकतो, कारण मी त्यांच्याही क्षेत्रामध्ये प्रवचनं केलेली आहेत. मुद्दा असा आहे की न वाचता, न समजून घेता जर श्रद्धा वाटत असेल तर आपण मूर्तीपूजक खरे आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपला सगळ्यांचा संबंध आणि आपला समज आरंभापासूनचा असा आहे की भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली आहे, आणि त्यांनी सांगत असताना तो व्यासांनी ती लिहून घेतली आहे. या ग्रंथाचं महत्व हे आहे की हा ग्रंथ कुठल्याही ऋषींनी आपल्या आश्रमात बसून लिहिला नाही. हा ग्रंथ प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर जन्माला आला. युद्धाला सुरुवात व्हायची आहे, दोन्ही बाजूच्या सेना समोरासमोर उभ्या आहेत, रणभेरी वाजल्या आहेत, आणि अशा वेळी अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर. आणि
श्रीकृष्ण तो रथ त्याचा दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करतो, तेव्हा अर्जुनाला असं दिसतं की इथं सगळे आपले आप्त आहेत, नातेवाईक आहेत, आजे मामे काके असे सगळे आहेत. यांच्यावर मी शस्त्र कसं उगारायचं? म्हणून आप्तांच्या मोहात तो पडतो आणि तो श्रीकृष्णाला म्हणतो मी युद्ध करत नाही. आणि मग श्रीकृष्ण त्याला युद्धासाठी उद्युक्त करतो. तस्मात युद्धस्व भारत असं तो म्हणतो. त्यासाठी संबंध गीता सांगितली गेलेली आहे. आता या ठिकाणी काही न आवडणाऱ्या गोष्टी मला आपल्याला सांगितल्या पाहिजेत. त्यातली पहिली गोष्ट अशी की खुद्द लोकमान्य टिळकांनी असं म्हटलं आहे की रणभेरी वाजल्या आहेत, युद्धाला सुरुवात व्हायची आहे, अशा वेळी 700 श्लोकांची आणि 18 अध्यायांची गीता श्रीकृष्ण अर्जुनाला कसं सांगेल? एवढा वेळ कसा असेल? गीता वाचायलाही वेळ लागतो. एवढी गीता कशी सांगेल? आणि गीतेमध्ये युद्धासाठी तू युद्ध तयार हो एवढंच तो सांगत नाही. कर्म, ज्ञान, उपासना याविषयीच्या गोष्टी सांगतो. स्थितप्रज्ञेची लक्षणं सांगतो, गुणवत्तेची लक्षणं सांगतो, तत्वज्ञान सांगतो. कुरुक्षेत्र ही काही तत्वज्ञान सांगायची गोष्ट नाही, जागा नाही. आणि ती अशा विलक्षण क्षणी श्रीकृष्ण अर्जुनाला कशी सांगेल? समोरची माणसं बाण घेऊन तयार आहेत आणि अर्जुन गीता ऐकतोय. हे फारसं खरं नाही. हे लोकमान्यांनी म्हटलंय. हे लोकमान्यांनीच म्हटलंय असं नाही, त्यांच्याही अगोदरच्या अनेक तत्वज्ञांनी आणि गीतेवरच्या भाष्यकारांनी म्हटलेलं आहे. लोकमान्य म्हणतात फार तर 5-6 श्लोक म्हटले असतील की युद्धाला तयार हो, हे बरोबर नाही तुझं. अशा वेळी आप्तांचा मोह होतो. या आप्तांनी तुझ्याशी कसं वर्तन केलं हे जरा आठव आणि मग युद्ध कर. बस, याच्या पलीकडे फारसं काही सांगितलं नसेल. स्थितप्रज्ञेची लक्षणं तिथं कशाला सांगेल तू? हे एक. हे लोकमान्य टिळक म्हणतात म्हणून नाही, मी आणखी मागे जातो. व्यासांनी असं म्हटलं आहे की कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपल्यानंतर मी 8,500 श्लोकांचा जय नावाचा इतिहास लिहिला. हा जय नावाचा इतिहास म्हणजे मूळ महाभारत आहे. 8,500 श्लोकांच्या जय नावाच्या इतिहासात 700 श्लोकांची गीता कशी बसेल? ती बसणार नाही. एक, या महाभारताच्या संबंधात सुद्धा काही गोष्टी सांगितल्या पाहिजे. मूळ महाभारत 700 श्लोकांचं, त्याचं नाव जय, जय नावाचा इतिहास. त्यामध्ये पांडवांच्या पंतूने जन्मेजयाने जो यज्ञ केला त्यावेळी त्याच्या गुरुने जन्मेजयाने त्यात 24,000 श्लोकांची भर घातली आणि तो ग्रंथ मोठा केला. म्हणजे मूळ ग्रंथ 7,000 श्लोकांचा, 24,000 श्लोकांचं त्यात पाणी घातलं गेलं. त्यानंतर आज आपल्या समोर जी गीता आहे किंवा आज आपल्या समोर जे महाभारत आहे ते 1,00,000 श्लोकांचं आहे. 1,00,000 श्लोकांचा आहे याचा अर्थ सरळ आहे. 7,000 श्लोकांच्या गीतेमध्ये 93,000 श्लोकांचं पाणी घातलं गेलं आहे. हा पाणी घातलं गेलाय हा शब्द कोणाला अपमानकारक वाटेल, पण इथं साहित्यातले पुष्कळ लोक आहेत, त्यांना याचा अर्थ कळतो.
7,000 श्लोकांची गीता 1,00,000 श्लोकांची झाली. आणि ही 1,00,000 श्लोकांची गीता केव्हा झाली? ही साधारणतः इसवी सनाच्या मागे पुढे 150 वर्षात झाली. आणि भगवत आपला महाभारत, आणि हे महाभारत कुणी रचलं? हे महाभारत सौती नावाच्या ऋषीने रचलं. हे रचत असताना झालेल्या युद्धापासून तर तोपर्यंतचा जो काळ आहे, त्या काळामध्ये ज्या ज्या घटना घडल्या, जी जी विचारसरणी पुढे आली, जी जी तत्वज्ञान जन्माला आली, त्यांचाही यामध्ये उल्लेख आहे. महाभारतामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल, भगवान बुद्धाचाही उद्देश आहे. भगवान बुद्ध इसवी सनापूर्वी 600 वर्ष झाले. महावीरही तेव्हाच झाले. आणि भारतीय युद्ध केव्हा झालं? भारतीय युद्ध अभ्यासकांच्या मते इसवी सनापूर्वी 2300 वर्ष झालं. 2300 वर्ष. काही लोकांचा मतभेद आहे. काही जण म्हणतात 2600 वर्षापूर्वी झालं. इथं एक लेखक बसले आहेत, ते म्हणतात 3100 वर्षापूर्वी झालं. आता यातला 2300 वर्षापूर्वी झालं असं म्हणणारे जे इतिहासकार आहेत, त्यांचं नाव चिंतामणराव वैद्य. त्यांना लोकमान्य टिळकांनी इतिहासाचार्य ही पदवी दिली. ते म्हणतात की कौरव पांडवांचं युद्ध इसवी सनापूर्वी 2300 वर्ष झालं. म्हणजे आजपासून जवळजवळ 2500 वर्षापूर्वी, 5000 वर्षापूर्वी झालं. त्यानंतर आजचं महाभारत जे आहे हे 2300 वर्षांनी झालं. आणि आपल्या समोर जी गीता आहे ही या महाभारतातली. आता ही गीता मूळ महाभारतात होती की नाही याविषयी शंका आहे. आपल्यापैकी अनेकांनी महाभारत वाचलं असेल तर आपल्या असं लक्षात येईल की त्यामध्ये गीतेचा आरंभ 3 ठिकाणी सांगितलेला आहे. तो 3 ठिकाणी का सांगितला गेला? कारण वेगवेगळ्या भाष्यकारांनी त्यांच्या त्यांच्या काळाच्या गरजेप्रमाणे तो तसा आणलेला आहे. 3 ठिकाणी आणलेला आहे. त्यामुळं हा एक भाग महत्वाचा आपण लक्षात घ्यायचा. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की भगवद्गीतेवर विष्णू पुराणामध्ये एकही ओळ नाही. त्या अगोदरच्या एकही पुराणामध्ये ओळ नाही. पाणिनीला इशू माहिती होत्या भगवान कृष्ण. पाणिनी इसवी सनापूर्वी 800 वर्ष झाला. आपल्या अष्टाध्यायीमध्ये पाणिनीने असं म्हटलं आहे की जे लोक समाजाची सेवा करतात आणि समाजाला मोठं करण्याचा प्रयत्न करतात, तीच कालांतरानं समाजाची ईश्वर होत असतात. त्यामध्ये श्रीकृष्ण आहे. म्हणजे पाणिनीला श्रीकृष्ण ईश्वर नसून माणूस आहे हे माहीत होतं. पण पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये सुद्धा गीतेचा उल्लेख नाही. गीतेचा उल्लेख इसवी सनापूर्वी 500 वर्षापूर्वीही नाही. मग ही गीता आली कुठून? संशोधकांचं म्हणणं असं आहे आजच्या की ही गीता इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये म्हणजे गुप्तांच्या काळामध्ये कुठल्या तरी विद्वानानं लिहून भगवद्गीतेमध्ये प्रक्षिप्त केलेली आहे. याचं कारण इसवी सनाच्या 500 वर्षापूर्वी गीतेचा कुठेही उल्लेख नाही. एकाही ग्रंथात उल्लेख नाही. खूप साधू झाले, खूप मोठी माणसं झाली, उपनिषद अगोदर होऊन गेली, पण उपनिषदामध्ये गीतेच्या अर्थाचे श्लोक आहेत पण गीतेचे श्लोक नाहीत. उपनिषदात गीता नाही, वेदांमध्ये गीता नाही. ही फार नंतर आलेली गोष्ट आहे. आपल्याला आवडणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या आणखी 2 गोष्टी सांगून टाकतो.
आपल्या सगळ्यांचा एक समज असा आहे की भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. आपल्या आजच्या समाजाच्या संदर्भात मुद्दा मी हे सांगतो. हा गीता सांगणारा श्रीकृष्ण कोण आहे? तो माणूस आहे. आणि तो कोणत्या समाजाचा आहे? याचं कारण इसवी सनाच्या 500 वर्षापूर्वी गीतेचा कुठेही उल्लेख नाही, एकाही ग्रंथात उल्लेख नाही. खूप साधू झाले, खूप मोठी माणसं झाली, उपनिषद अगोदर होऊन गेली, पण उपनिषदामध्ये गीतेच्या अर्थाचे श्लोक आहेत, पण गीतेचे श्लोक नाहीत. उपनिषदात गीता नाही, वेदांमध्ये गीता नाही. जेव्हा ती कोळी अविवाहित होती, एका अविवाहितेच्या पोटी कोळिणीच्या जन्माला आलेला व्यास हे लिहितो. हे आपण लक्षात घे. हीच गोष्ट रामायणाच्या बाबतीत सुद्धा आहे. राम कोण होता? क्षत्रिय होता. सीतामाई कोण होती? ती शेतात सापडली होती. शेतात काही मुली जन्माला येत नाही, ती उगवत नाहीत. कुठल्या तरी अभागी मातेनं तिला आणून टाकलं, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि पुन्हा रामायण लिहिणारा वाल्मिकी कोण आहे? तो जन्मानं कोळी आहे. आपली संस्कृती आणि आपली परंपरा ही या समाजामधल्या तळागाळातल्या माणसांनी निर्माण केलेली आहे, हे सांगण्यासाठी मी हे उल्लेख केलेले आहेत. याचं श्रेय केवळ समाजामधल्या वरच्या वर्गांना, उच्चभ्रूंना, ब्राह्मणांना वगैरे देण्याचा अर्थ नाही. आपल्या वेदांचे अनेक कर्ते हे कनिष्ठ समाजातून आलेले होते, कनिष्ठ वर्गातून आलेले होते. हे जर आपण मी त्यांची नावं जर सांगितली आणि त्यांची चरित्र जर सांगितली तर त्यात फार वेळ जाईल आणि ती सांगण्यासारखी नाहीत. त्यामुळं कधीतरी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा समाज आपला, आपली संस्कृती, आपली परंपरा ही या समाजामधल्या सगळ्या माणसांनी मिळून बनवलेली आहे. आणि म्हणून तिचं श्रेय आपण सगळ्यांना दिलं पाहिजे. एकट्या आंबेडकरच मोठे नव्हते, पूर्वीचेही आंबेडकर खूप होऊन गेले, गांधीही पुष्कळ होऊन गेले. त्या सगळ्यांचं स्मरण करता आलं पाहिजे. ते या देशाच्या संस्कृतीचं खरं स्मरण ठरणार आहे. हे भगवद्गीतेचं मी म्हणालो, काही लोकांच्या मते, शास्त्रज्ञांच्या मते 5व्या शतकात ही तयार झाली आणि प्रविष्ट झाली. मग हिची भाषांतरं सुरू झाली आणि ही सामान्य माणसांना समजून देण्यासाठी ज्ञानी लोक पुढे आले. त्यातल्या काही ज्ञानी लोकांची नावं तुम्हाला मला माहिती आहेत. त्यातला पहिला माणूस ज्ञानेश्वरच आपलं शंकराचार्य. त्यांनी गीता भाष्य लिहिलं. दुसरा ज्ञानेश्वर, तिसरा लोकमान्य टिळक, चौथा महात्मा गांधी. पण एवढ्याच लोकांनी हे लिहिलं असं नाही. गीतेवर भाष्य अनेकांनी लिहिली आहेत. जवळजवळ 250 ऋषीमुनींनी आणि ज्ञानवंतांनी भगवद्गीतेवर भाष्य लिहिली आहेत. आणि मिर्झाभाई, आपके लिए बताता हूं, गीतेवरचं एक भाष्य दारा शुकोहने लिहिलं, म्हणजे औरंगजेबाच्या मोठ्या भावाने लिहिलं. एक गोष्ट आपण लक्षात घ्या, ज्या काळामध्ये हे सगळं घडलं त्या काळामध्ये आपल्या आजच्या एवढा आपला समाज दुभंगलेला नव्हता. आता तर आपला समाज एकमेकांच्या अंगावर तरवारी घेऊन धावायला लागला. युद्ध तेव्हाही होती, पण ज्ञानाच्या संदर्भामध्ये ऐक्यच होतं. ज्ञानाच्या संदर्भात ऐक्यच होतं. आपल्या इथं अल्लोपनिषद नावाचं एक उपनिषद आहे, माहिती आहे का आपल्याला? अल्लाचं उपनिषद लिहिलंय. पण इतक्या इतिहासात आपण जात नाही.
आपण आहे त्या गीतेपर्यंतच जातो. आणि आज आपल्या समोर जी गीता आहे 700 श्लोकांची आणि 18 अध्यायांची, ही कोणती गीता आहे? ही ती 5व्या शतकात लिहिलेली गीताही नाही आहे. ही शंकराचार्यांनी निवडलेली गीता आहे. शंकराचार्यांनी आपल्या गीता भाष्यासाठी जे 700 श्लोक निवडले ते आज आपल्या समोर गीता म्हणून आहेत. त्याच्या आधीची गीता आपल्या समोर नाही. याचा अर्थ असा की आपल्या समोर असलेली गीता ही महाभारताचं युद्ध झाल्यानंतर 3100 वर्षांनी लिहिली गेलेली आहे. 3100 वर्षांनी लिहिली गेली आहे. कारण शंकराचार्यांचा काळ हा इसवी सन पूर्व 800, इसवी सनानंतर 800, आणि ते युद्ध इसवी सनापूर्वी 2300. म्हणजे गीता महाभारतामध्ये 3100 वर्षानंतर 34च्याही नंतर प्रविष्ट झालेली आहे. आता आपल्या परंपरेमध्ये अशा पुष्कळ गोष्टी आहेत की ज्या आपण फार आरंभापासून धरून चालत आलो की पूर्वी होत्या, आणि ते पाहायला गेलो आपण आणि त्याचा अभ्यास करायला गेलो तर लक्षात येतं की ते पूर्वी नव्हत्याच. इथं महिला पुष्कळ बसलेल्या आहेत म्हणून त्यांच्या करमणुकीसाठी एक गोष्ट सांगून टाकतो. श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये राधा नावाचं जे पात्र आहे ना, ते मुळात नव्हतंच कधी. श्रीकृष्णाच्या जीवनावरचं पहिलं चरित्र म्हणजे महाभारत. महाभारतात गीता नाही, विष्णू पुराणात गीता नाही, नंतरच्या कोणत्याही ग्रंथात गीता नाही, भागवतात सुद्धा गीता नाही, राधा नाही. राधा आली कुठून? ही राधा 11व्या शतकानंतरच्या कवींनी आपल्या कल्पनेतून निर्माण केलेली राधा आहे. 11व्या शतकाच्या पूर्वी कोणत्याही ग्रंथात राधेचा उल्लेख नाही. राधा संप्रदाय सुद्धा नंतर आहे. आपले अनेक संप्रदाय असे आहेत की जे अगदी अलीकडे निर्माण झाले, पण ते अलीकडे निर्माण झाले असले तरी त्यांचं श्रेष्ठत्व सांगायला ते फार पूर्वी निर्माण झाले असं आपण सांगत असतो. म्हणजे राधेच्या बाबतीत तर काही जे रसिक कवी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या जीवनामध्ये एखादी राधा असावी असं ज्या कवींना वाटलं त्यांनी एक राधा निर्माण केली आणि तिला प्रतिष्ठा आणून देण्यासाठी ती श्रीकृष्णाच्या जीवनात नेऊन बसवली. आता आपल्या जीवनात राधा असावी असं कोणाला वाटत नाही, म्हणजे महिलांची क्षमा मागून. तशी ही राधा जन्माला आली. राधेच्या सगळ्या कविता नंतरच्या आहेत, आधीच्या नाही आहेत. हे जसं राधा प्रकरण आहे ना, तसंच गीता हे प्रकरण आहे. गीता ही शंकराचार्यांच्या गीता भाष्यातून आपण घेतलेली आहे. शंकराचार्यांच्या गीता भाष्याच्या अगोदरचा एकही श्लोक या गीतेमध्ये आपल्या समोरच्या नाही. आता असं का व्हावं? असं का व्हावं याचं कारण असं आहे की आपले सगळे धर्मग्रंथ जे आहेत हे वर्षानुवर्ष लिहिले गेलेले आहेत. आपले वेद 2500 वर्ष लिहिले गेले. तसं महाभारत 2500 वर्षे लिहिलं गेलं. रामायणही दीर्घकाळपर्यंत लिहिलं गेलं. काही संशोधकांच्या मते तर रामायण हे महाभारतानंतर लिहिलं गेलेलं आहे, कारण रामायणाची भाषा ही महाभारताच्या भाषेपेक्षा आधुनिक आहे.
आणि गीतेची भाषा तर फारच आधुनिक आहे. त्यामुळे गीता ही 8व्या शतकाच्या पूर्वी नेता येत नाही. म्हणजे अभ्यासकांना, मी श्रद्धावानांच्या बाबतीत बोलत नाही. इथे एक माझ्या हातून घडत असलेलं पाप सांगून टाकतो. ते पाप असं आहे की धर्मग्रंथ आणि धर्म हे श्रद्धेचे विषय आहेत आणि श्रद्धेला चिकित्सा चालत नाही. श्रद्धेला चिकित्सा चालत नाही, तो श्रद्धेचा अपमान होतो. मिर्झाभाई, कुराणावर पहिलं भाष्य टीकात्मक मौलाना आझादांनी लिहिलं. किती वर्षांनी लिहिलं? 1500 वर्षांनी लिहिलं. मध्ये टीकाकार नाही झाला, कारण धर्मांना चिकित्साच चालत नाही. आपल्याही धर्माला चिकित्सा चालत नाही. आमच्यातले जे ज्ञानी लोक आहेत ते आम्हाला असं सांगत आले की आमचा धर्म फार सहिष्णू आहे. हे खोटं आहे. आपला धर्म सहिष्णू नाही, कारण आपण चारवाक जाळले ना, त्यांचे ग्रंथ जाळले, त्यांचा एकही ग्रंथ शिल्लक ठेवला नाही. चारवाकांचे ग्रंथ वाचू नका हे भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना सांगितलं. आपल्या सगळ्या संतांनी चारवाकांना वाळीत टाकलं. नुसतं वाळीत टाकलं नाही, अश्लील अनैतिक ठरवून टाकलं. कारण ते तर्काने विचार करत होते, श्रद्धेने विचार करत नव्हते. तो हे जे मी चिकित्सा करतोय हे या अर्थानं धर्मश्रद्ध लोकांच्या दृष्टीनं पापच आहे. पण करावं कोणीतरी, करावं कोणीतरी. तिकडच्याही जागा भरल्या पाहिजे ना, सगळ्या स्वर्गातल्याच जागा भरल्या पाहिजे असं काही नाही. मी प्लॉट रिझर्वच केलाय. प्रश्न असा आहे मित्र की 8व्या शतकात गीता जन्माला आली. त्यानंतर गीतेवरची भाष्य लिहायला सुरुवात झाली. त्यातलं सर्वात महत्वाचं भाष्य मी मगाशी म्हणालो ते आद्य शंकराचार्यांचं आहे. हे आद्य शंकराचार्यांचं भाष्य मुळात फार अवघड आहे. म्हणजे गीता सोपी आहे, गीता भाष्य अवघड आहे. ते गीता भाष्य समजून घ्यायला मी स्वतः शंकराचार्यांच्या गावात कालडीला 15 दिवस जाऊन राहिलो होतो. तिथं समजून घेण्याचा प्रयत्न केला. सगळं समजलं असा माझा दावा नाही, असा दावा नाही माझा. ज्ञानेश्वरी तरी किती लोकांना समजलेली आहे. आपल्याकडे मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्रंथ समजून न घेता, त्याची चिकित्सा न करता आणि तो जाणवून न घेता ते बोलणारे पुष्कळ लोक आहेत. मला अशा माणसांच्या ज्ञानाविषयी आदर आहे. ठाऊक नसलेल्या गोष्टीवर जे लोक बोलू शकतात त्यांचं कौतुक काय करायचं. तर 8व्या शतकामध्ये शंकराचार्यांनी पहिलं गीता भाष्य लिहिलं. त्यांच्या पश्चात रामानुजाचार्यांनी लिहिलं, वल्लभाचार्यांनी लिहिलं, निंबार्काचार्यांनी लिहिलं. या सगळ्या आचार्यांनी शंकराचार्यांचा प्रतिवाद करणारी भाष्य लिहिली. शंकराचार्य अद्वैती होते, कुणी विशिष्टाद्वैती होते, कुणी द्वैताद्वैती होते. प्रत्येकाने आपल्या दृष्टिकोनातून गीतेवर भाष्य लिहिलंय. त्यामुळे ही सगळी भाष्य वेगळी आहेत. ही भाष्य सुद्धा एका अर्थाची नाहीत. त्यानंतरचा दुसरा महत्वाचा गीतेचा भाष्यकार ज्ञानेश्वर आहे. शंकराचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये
ज्ञान आणि संन्यास हा गीतेचा संदेश आहे हे सांगितलं. ज्ञानपर गीता सांगितली, संन्यासपर गीता सांगितली. या सर्व संसारापासून दूर होणे, मोह टाळणे आणि या जगाला कडे पाठ फिरवून ब्रह्माच्या आराधनेकडे जाणे हा मार्ग त्यांनी सांगितला. ज्ञानेश्वरांनी शंकराचार्यांना खोडून काढलं आणि खोडून काढताना भगवद्गीतेचा अर्थ चिद्विलासपर लावला. हे जे जग आहे, हे विश्व आहे, ती ब्रह्माची लीला आहे, ईश्वराचीच लीला आहे. ती त्यापासून वेगळी नाही. त्यामुळे ही समजून घेतली पाहिजे. हिच्याकडे पाठ फिरवण्याचं कारण नाही हे सांगितलं. पण ज्ञानेश्वरापाशी हे थांबत नाही. ज्ञानेश्वरांच्या पाठीशी दासोपंतांनी गीतेवर भाष्य लिहिलं. हे दासोपंत नावाचे जे सत्पुरुष आहेत यांच्याविषयी एक वाक्य गोष्ट सांगितली पाहिजे. आपल्या आंबेजोगाईजवळ त्यांची समाधी आहे. ती समाधी सामान्यपणे व्हॉलीबॉलचा ग्राउंड असतो ना तेवढी आहे. त्यांना सगळ्या गोष्टी मोठ्या लागत होत्या. लहान लिहितही नव्हते ते. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायावर त्यांनी जे भाष्य लिहिलंय ते 18,000 श्लोकांचं लिहिलंय. म्हणजे एकेका श्लोकावर 1,000 अशी भाष्य लिहिली आहे. दासोपंतांनी लिहिलंय, श्रीधरपंतांनी लिहिलंय, आपल्या तुकारामाने भगवद्गीतेवर भाष्य लिहिलंय. अशी भाष्यकारांची फार मोठी परंपरा मराठीतही आहे. तिकडे कबीरांनी लिहिलेलं आहे, उत्तरेमध्ये अनेकांनी लिहिलंय, तुलसीदासांनी सुद्धा भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेलं आहे. या देशात लिहिली गेली. याचं कारण असं आहे की भगवद्गीता हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय होता. तो वेदांपेक्षा लोकप्रिय होता. तो उपनिषदांपेक्षा लोकप्रिय होता. त्याची एकूण रचना, त्याचा इतिहास हा इतका लोकप्रिय होता की प्रत्येक विद्वानाला आपली विद्वत्ता त्या ग्रंथावरच भाष्य लिहिल्याशिवाय पूर्ण होत नाही असं वाटत होतं. म्हणून सगळ्यांनी भाष्य लिहिलं. गीतेवर किमान 250 भाष्य आहेत आज या देशामध्ये उपलब्ध. आपण 1-2 भाष्यांच्या पलीकडे जातही नाही. ती भाष्यकार कोण होते त्यांची नावही आपल्याला ठाऊक नाही. एवढा प्रचंड ग्रंथ, एवढी मोठी लोकप्रियता लाभलेला ग्रंथ आपल्या देशात दुसरा नाही. आपल्या देशातच नाही, जगातही फारसा नाही. बायबलवरही भाष्य लिहिली गेलेली आहे. जुन्या करारावर बरीच लिहिली गेली, नव्या करारावर फारशी लिहिली गेली नाही. कुराणावरही भाष्य, हदीस म्हणतात त्याला, कुराण भाष्याला, त्याच्याही आवृत्त्या आहेत. पण त्याही भगवद्गीतेवरच्या भाषा इतक्या मोठ्या नाहीत संख्येनं. आता प्रश्न असा येतो की शंकराचार्य एक भाष्य सांगतात, ज्ञानेश्वर दुसरं भाष्य सांगतात, लोकमान्य टिळक या दोघांनाही खोडून काढतात आणि कर्मयोग सांगतात. ते म्हणतात गीतेनं कर्मयोग सांगितला आहे आणि एक एक श्लोक खोडून दाखवलेला आहे शंकराचार्याचा. शंकराचार्याने हा अर्थ चुकीचा लावलाय. अर्थ असा आहे, कर्मयोग सांगतात. आणि त्याच्या पलीकडे आपण आलो की मग गांधी असतो. गांधी म्हणतो की भगवद्गीता ही अहिंसा शिकवते. आता इथं आश्चर्य असं आहे
की सगळी भगवद्गीता श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध कर म्हणून सांगतो, आणि गांधी म्हणतो की हे अहिंसापर आहे, अनासक्तीपर आहे. तर गांधींनी का असं म्हटलं? शंकराचार्यांनी तसं का म्हटलं? ज्ञानेश्वरांनी असं का म्हटलं? लोकमान्य असं का म्हणतात आणि गांधी असं का म्हणतो? एकदा नागपुरामध्येच आपल्या बाबा महाराज सातारकरांची ज्ञानेश्वरीवर व्याख्यानं होती. मी व्याख्यानांचा अध्यक्ष. मी शेवटल्या समारोपाच्या व्याख्यानाच्या अगोदर महाराजांना असं विचारलं की महाराज, भगवद्गीतेवर एक भाष्य शंकराचार्यांनी लिहिलं आणि ते संन्यासपर लिहिलं, ज्ञानेश्वरांनी चिद्विलासपर लिहिलं, लोकमान्यांनी कर्मयोगपर लिहिलं, गांधी अनासक्ती म्हणाला, अहिंसापर म्हणाला. आणि पुढे सांगतो मी, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मला माझ्या आयुष्यात जर कधी वेळ मिळाला तर मी गीतेवर आणखी एक भाष्य लिहीन आणि गीता समतापर संदेश देते असं सांगेन. इतके अर्थ कसे निघतात? तर ते मला म्हणाले तुम्हाला विचारायचं काय? तर मी म्हटलं मला विचारायचं हे आहे की या सगळ्यांपैकी मी कोणाचा खरा अर्थ खरा मानायचा? तर ते म्हणाले हे तुम्हाला कशाला हवंय? मी म्हणालो माझा तुमच्यावर विश्वास असल्यामुळं तुम्ही सांगाल त्याचा अर्थ मी खरा मानतो, बाकीच्यांनी आम्हाला फसवलं असं मी ठरवतो. तो माणूस फार प्रामाणिक होता. ते म्हणाले माझी अडचण अशी आहे की मी ज्ञानेश्वराशिवाय दुसऱ्या कोणाचा अभ्यासच केला नाही. आणि असं म्हणून त्यांनी आपली सुटका करून घेतली. माझी सुटका अजून त्यातून झाली नाही. मी जेव्हा जेव्हा हे सगळे अर्थ पाहतो भाष्य, तेव्हा मला प्रत्येकाचंच भाष्य खरं वाटतं. आणि ते इतिहासाशी जुळणारं आहे असं वाटतं. फार फार विचार करून मी अनेकांशी याविषयी बोललो, या क्षेत्रातल्या अधिकारी लोकांशी बोललो, पण मला या प्रश्नाचं खरं उत्तर ज्या ग्रंथाने दिलं तो ग्रंथ लोकायत आहे आणि तो चार्वाकांचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ देवी प्रसाद चट्टोपाध्यायांनी लिहिला आहे. देवी प्रसाद चट्टोपाध्याय राजस्थानचे राज्यपाल होते, कम्युनिस्ट होते, मोठा माणूस होता, ज्ञानी पुरुष होता, पण गरीब होता. त्याच्या घरापर्यंत मला कार सुद्धा नेता आली नाही, टॅक्सी नेता आली नाही. चौकात टॅक्सी ठेवून पायी गेलो त्याच्या घरापर्यंत. माझ्यासोबत डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे होते. मी त्यांना हाच प्रश्न विचारला की गीतेवर इतकी भाष्य लिहिली गेली आहेत, शंकराचार्यापासून गांधींपर्यंत, तुम्ही यातला कोणाचा अर्थ खरा मानता? अर्थात हा कम्युनिस्ट होता, निरीश्वरवादी होता. हे लक्षात घेऊन त्याचं उत्तर लक्षात घ्या. ते मला फार पटलं आहे असं नाही, पण त्यांनी जे उत्तर दिलं ते मला सत्याच्या अधिक जवळचं वाटलं. तो असं म्हणाला की ज्ञानेश्वर काय, शंकराचार्य काय, टिळक काय, गांधी काय, ही माणसं असामान्य प्रतिभेची ज्ञानी माणसं होती. ही काय भगवद्गीतेवर गाईड लिहायला बसली होती काय? म्हणजे यांना गीतेवर गाईड नव्हतं लिहायचं. या माणसांना आपलं म्हणणं जगाला सांगायचं होतं, पण आपलं म्हणणं जगाला सांगितलं तर कोण ऐकेल?
शंकराचार्यांचं निर्वाण झालं तेव्हा त्यांचं वय 33 वर्षाचं होतं. त्याच्या आधी त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले होते. ते कोणत्या वयात त्यांनी तो ग्रंथ लिहिला ते कोणाला कळतही नव्हतं. आणि शिवाय महत्वाची गोष्ट अशी की ते देशभर फिरत होते. केव्हा लिहिला, कुठे लिहिला. इथे एक शंकराचार्यांविषयीची गोष्ट सांगितली पाहिजे मला. शंकराचार्यांच्यामुळे या देशातला धर्म जिवंत राहिला आहे, आपण लक्षात घ्या. पण शंकराचार्यांची अवस्था किंवा शंकराचार्यांच्या आयुष्याची किंमत आम्ही कशी केली. शंकराचार्यांची आई मृत्यू पावली तेव्हा तिच्या अंत्ययात्रेला एकही जण आला नाही. त्यांच्या गावातला एकही जण आला नाही. आईचं प्रेत खांद्यावर घेऊन नदीवर नेऊन जाळलं त्यांनी. आणि का तर शंकराचार्यांनी संन्यास घेतला होता. आणि संन्यास ज्यांनी घेतला त्यांनी गृहस्थाश्रमाची कामं करू नयेत म्हणून कालडीच्या त्याच्या समाजातल्या लोकांनी त्याच्यावर बहिष्कार घातला. कोणी आलं नाही. त्यांनी एकट्याने ते काम केलं. तो म्हणाला माझ्या आईला शब्द दिला होता म्हणून मीच अंत्यसंस्कार करेन. आपला समाज आपल्या उपकारकर्त्यांविषयी फार वाईट वागला आहे हे आपण लक्षात घ्या. त्यांचे पुतळे लावणं ठीक, त्यांची पूजा करणं ठीक, त्यांच्या यात्रा करणं, कुंभमेळे हे ठीक आहे, बरं आहे आजच्या समाजाला. पण या महापुरुषांना आपण कसं वागवलं. ज्ञानेश्वर समाधी का घेतो आणि तुकारामाला विमान कसं आलं हे तर मला अजूनही समजलं नव्हतं. पण तुकारामाला आलं तर शिवाजी महाराजाला का नाही आलं. त्यांनाही यायला पाहिजे होतं ना. समकालीन होते आणि श्रेष्ठ होते. आपण आपले उपकारकर्त्यांना चांगलं वागवलं नाही. त्यांच्याशी आपण फार वाईट वागलो. आणि मला पुष्कळदा असं वाटते की अलीकडच्या काळामध्ये लोकांच्या मनामध्ये जो भक्तिभाव आला आहे ना तो त्याचा पश्चाताप म्हणूनच आला असला पाहिजे. फार वाईट वागलो होता आपण लोकांशी. शंकराचार्यांनी संन्यासपर अर्थ का लावला त्याचं उत्तर असं आहे की शंकराचार्यांचा काळ या देशामध्ये अनिती आणि अनाचार माजलेला काळ. सर्व धर्मांमध्ये, सर्व धर्मांच्या आचारामध्ये कमालीची अनिती पसरलेली होती. बुद्धांचे भिक्षुक संघ सगळे अनाचाराने बाटलेले होते. हिंदूंमध्ये शाक्त, कापालिक असे अनैतिक संप्रदाय निर्माण झालेले होते. म्हणजे अनितीलाच धर्म मानणारे संप्रदाय होते. या अनितीला धर्म मानणारे संप्रदाय जे आहेत यापासून जर देशमुक्त करायचं असेल आणि संस्कृती मुक्ती करायचं असेल तर मग या देशाला संन्यासच शिकवला पाहिजे. मोहापासून दूर जाणंच शिकवलं पाहिजे. याची गरज शंकराचार्यांना वाटली. माणसांना ज्या गोष्टींचे मोह होतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत. आणि या मोहांपासून कोणी वाचलं नाही. पैशाचे मोह असतात, स्त्रियांचे मोह असतात, सत्तेचे मोह असतात. या सगळ्या मोहांपासून समाजाला दूर करायचं तर या समाजामध्ये संन्यस्त वृत्ती आली पाहिजे. हा समाज मोहांपासून दूर गेला पाहिजे म्हणून शंकराचार्यांनी संन्यास धर्म सांगितला. मग पुढचा प्रश्न येतो की ज्ञानेश्वरांनी काय केलं. ज्ञानेश्वरांचा काळ आपण लक्षात घ्या. ज्ञानेश्वर 13व्या शतकात जन्माला आला. 13व्या शतकामध्ये दिल्लीला खिल्जीचं राज्य आलं होतं आणि खिल्जीच्या फौजा दक्षिणेत थेट ज्ञानेश्वराच्या गावापर्यंत पोहोचल्या होत्या. मलिकंबर तिथपर्यंत पोहोचला होता
आणि अल्लाउद्दीन खिलजीचं राज्य आणि त्याच्यात शस्त्रास्त्रांचा झंझावाट एवढा मोठा होता की त्यापुढे आपली संस्कृती टिकाव धरू शकणार नाही, हे शंकराचार्याला जाणवत होतं. आता या ठिकाणी पुन्हा एक वाईट गोष्ट सांगितली पाहिजे. आपल्याकडे भानगड अशी आहे की युद्ध फक्त क्षत्रियांनीच करायचं असते, आणि क्षत्रियांची संख्या किती आपल्या समाजात? ब्राह्मणांनी युद्ध करायचं नाही, ओबीसीनी युद्ध करायचं नाही, दलितांना सोबत घ्यायचं नाही. अरे महाभारताच्या युद्धात तर असं अशी भानगड आहे की तिथं गेलेले सेनापती आपले आचारी पानके एवढंच नाही, जनानखाने घेऊन गेले होते आपल्या सोबत. आता यांना बाकीचे कसे चालतील? त्यामुळं खिलजीला क्षत्रियांचा वर्ग तोंड देऊ शकत नाही, सारा समाजच उभा केला पाहिजे. किमान या समाजामध्ये या देशाची संस्कृती जागवली पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरांनी चिदविलास सांगितलं, आणि चिदविलास सांगताना काय सांगितलं? हे ब्रह्म्याचंच लक्षण आहे सगळं, पण हे सांगताना त्यांनी भगवद्गीता ही संस्कृत भाषेतून मराठीत आणली, कबीरांनी ती हिंदीत आणली, आळवार संतांनी दाक्षिणात्य भाषांमध्ये आणली. भगवद्गीता सामान्य माणसांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्याच्या अगोदर ती फक्त ब्राह्मणांपर्यंतच पोहोचली होती, आणि ब्राह्मणांपर्यंत जी पोहोचली ती गीता, तिचं रक्षण, त्या संस्कृतीचं रक्षण ब्राह्मणांचा वर्ग करू शकणार नाही. या वर्गाच्या सामर्थ्याला बहुजन समाजाची जोड दिली पाहिजे. म्हणून भगवद्गीता ही मराठीत आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही मराठीचे प्राध्यापक सुद्धा हे सांगत नाही की ज्ञानेश्वरांनी गीता मराठीत का आणली. ती मराठीत यासाठी आणली की हा देश एकत्र व्हावा, आणि या देशाची परंपरा आणि संस्कृती जपायची असेल तर ती केवळ एका जातीला जपता येणार नाही, ती या समाजाला जपली पाहिजे. म्हणून भगवद्गीता साऱ्या समाजात पोहोचली पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता मराठीत आणली, आळवार संतांनी दाक्षिणात्य भाषांमध्ये नेली, आणि उत्तरेतल्या संतांनी ती हिंदी आणि अन्य भाषांमध्ये तेव्हाच्या नेली. लोकमान्य टिळकांनी कर्मयोग सांगितलं, त्याचं कारण उघडच आहे. कारण लोकमान्यांना हा देश इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढ्यासाठी उभाच करायचा होता, आणि स्वातंत्र्य युद्धासाठी उभा करायचा तर या देशाला त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देणे, इंग्रजांविरुद्ध युद्ध करायला सांगणे, आणि हा देश एकत्र करणे इंग्रजांविरुद्ध, यासाठी कर्मयोग सांगणं भाग होत. म्हणून लोकमान्यांनी कर्मयोग सांगितला. शंकराचार्यांनी संन्यास सांगितला, तो मोहापासून संस्कृती दूर करण्यासाठी सांगितला. ज्ञानेश्वरांनी सांगितला, तो मोगल फौजांच्या आक्रमणापासून हा देश आणि या देशाची प्राचीन संस्कृती जगवण्यासाठी गीता मराठीत आपापल्या भाषेत आणण्याचा, देशी भाषेत आणण्याचा प्रयत्न केला. लोकमान्यांना हा देश स्वातंत्र्यासाठी उभा करायचा होता, आणि नुसता उभा कर्तृत्वानं उभा केला. 6 वर्ष तुरुंगात राहिला तो. आता पुढचा गांधींनी अहिंसा का सांगितली? तर गांधीकडे जाण्यापूर्वी मी हे अगोदरच्याही माणसांचं एक विश्लेषण करून टाकतो. शंकराचार्यांनी आपला उपदेश जर समाजाला करायचा होता त्यांना, तर मग त्यांनी गीता का वापरली? स्वतःही सांगू शकले असते, ज्ञानेश्वरही सांगू शकले असते, लोकमान्यही सांगू शकले असते. पण आपल्या समाजामध्ये एक ताप असा आहे आपल्या लोकांचा
की एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगतो असं म्हणून जर मी सांगायला लागलो तर तुम्ही कोणी ऐकत नाही. मग मी काय म्हणतो की हे मी सांगत नाही बरं का, हे गांधी सांगतो. मी गांधींचं नाव घेतलं, लोकमान्यांचं नाव घेतलं, ईश्वराचं नाव घेतलं, नाही एखाद्या धर्मग्रंथाचं नाव घेतलं की हा मग ठीक आहे. शंकराचार्याला ओळखत कोण होतं त्याच्या गावामध्ये? ज्ञानेश्वराला ओळखत कोण होतं? त्यांची समाधी घेतली ना, त्याचा छळ केला आपल्या लोकांनी. तुकारामाला कोण ओळखत होत? त्याचे ग्रंथ बुडवले ना आपण. लोकमान्य ही सामान्यच होते. लोकमान्य का झाले? कारण त्या काळामध्ये राजमान्य राजश्री असं लिहिण्याची पद्धत होती. लोकमान्य राजसत्तेच्या विरुद्ध लिहित होते, म्हणून लोकमान्यांना राजमान्य कसं म्हणायचं, म्हणून लोकमान्यांना लोकमान्य म्हणायला लागले. ही समाजाची प्रकृती आपण एकदा लक्षात घ्या. त्यामुळं मी सांगतो म्हणून तुम्ही हे करा असं म्हणण्याचं धाडस यांच्यापैकी कुणीही केलं नाही. हे मी सांगत नाही, हे जे मी सांगतोय हे यापूर्वी प्रत्यक्ष भगवंतानं अर्जुनाला गीतेच्या रूपात सांगितलंय असं या सगळ्यांनी म्हटलं. म्हणजे गीतेचा आधार घेऊन आपल्याला जे जगाला सांगायचं होतं ते या महापुरुषांनी सांगितलं, हे आपण लक्षात घ्या. राजकारण फक्त सत्तेच्या क्षेत्रातच चालते असं नाही, धर्माच्या क्षेत्रात सुद्धा चालते. मी धर्मातल्या राजकारणाच्या लबाड्या ज्या आहेत त्यावर कधीतरी स्वतंत्रपणे बोलता आलं तर बोलेल, पण हे आपण लक्षात घ्या. हे का झालं हे? पण हे चांगल्या हेतून झालंय, समाजाला सन्मार्गावर ठेवण्याच्या हेतून झालंय. श्रीकृष्णाचं नाव घेऊन आपल्याला जे सांगायचं होतं ते शंकराचार्यांनी सांगितलं, ते ज्ञानेश्वरांनी सांगितलं, ते लोकमान्यांनी सांगितलं आणि तेच गांधींनी सांगितलं. तर गांधी मी वेगळा यासाठी ठेवला की गांधी अहिंसा म्हणतो आणि भगवद्गीता तस्मात युद्धस्व भारत म्हणते. तो गांधींना त्यांच्या शिष्यांनी असं विचारलं की ही विसंगती कशी तुमच्यात? तर गांधी म्हणाले ही विसंगती नाही, गीतेचा खरा अर्थ अहिंसा किंवा अहिंसा परच आहे. तो कसा? महापुरुष होता, आपलं ज्ञान लढवलं. तो म्हणाला की तो भगवान श्रीकृष्ण जो आहे तो अर्जुनाला काय सांगतो? कर्म कर पण फलाची आशा धरू नको, अनासक्त बुद्धीनं कर्म कर. आता काही मिळवायचंच नसेल आणि अनासक्तच राहायचं असेल तर मग युद्ध कशाला करायचं? गांधी म्हणाला युद्ध, भांडणं, मारामाऱ्या या सगळ्या काहीतरी मिळवण्यासाठी होत असतात, आसक्तीपोटी होत असतात, अनासक्तीतून युद्ध होत नाहीत. म्हणून अनासक्ती हा गीतेचा संदेश आहे आणि तोच गीतेचा कायमचा संदेश आहे. म्हणून गीता अनासक्तीपर आहे. इतके गीतेचे अर्थ आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपणही कधीतरी वाचा. मी वाचाय फुकट म्हणत नाही. मी गीतेचा काव्यानुवाद जो आचार्य विनोबांनी केलाय, जो अतिशय सोपा आहे, तो मी आपल्या सगळ्यांसाठी आणला आहे इथं सोबत माझ्या, आणि मी तो आपल्याला देणार आहे. आपण वाचा. आपल्यापैकी प्रत्येकाला त्याचा वेगळा अर्थ लागेल. आणि इथं लेखक बसलेले आहेत, त्यात तुम्ही विचारा की कोणतं पुस्तक जास्त लोकप्रिय होतं. ज्या पुस्तकातून प्रत्येकाला आपल्या सोयीचा अर्थ काढता येतो ते पुस्तक जास्त लोकप्रिय होतं. भगवद्गीतेतून
प्रत्येकाला त्याच्या काळाच्या गरजेनुसार अर्थ काढता आला आणि तो गीतेच्या नावावर सांगता आला. मी सांगतो म्हणून नाही, भगवान सांगतो म्हणून. भगवद्गीता, भगवद्गीता म्हणजे भगवंताच्या तोंडून आलेली गीता. आता महाभारतातच जर गीता नसेल मूळ, तर मग गांधींपर्यंत आलं ते काय आहे? गांधींपर्यंत आलं ते शंकराचार्यांनी घालून दिलेली परंपरा आहे. पण ती परंपरा या ज्ञानी माणसाने जशी तशी स्वीकारली नाही. तिचा प्रत्येकानं आपल्या कालानुरूप आणि आपल्या समाजाच्या गरजेनुरूप अर्थ लावला. स्वातंत्र्य हवं होतं तेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ लावला. समाजाच्या संस्कृतीचं रक्षण करायचं होतं तेव्हा तसा एक अर्थ लावला. अनाचारापासून समाज मुक्त करायचा होता तेव्हा तसा अर्थ लावला. आणि सगळ्यांनाच लोभ सुटला प्रत्येक गोष्टीचा तेव्हा मग अनासक्ती प्रयोग सांगितला. मित्र, 1000 वर्ष, 2000 वर्ष, 5000 वर्ष हा देश भगवद्गीतेवर प्रेम करत आला आहे. ती न वाचता, समजून न घेता सुद्धा तिचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला आहे. याचा एक अर्थ असा आहे की हा ग्रंथ या देशाला आणि या देशातल्या जनतेला सातत्यानं मार्गदर्शन करत आलाय. प्रत्येक शतकात त्याला हवं तसं मार्गदर्शन केलंय. शंकराचार्यांच्या काळात जे हवं होतं ते तसं मार्गदर्शन, ज्ञानेश्वराच्या काळात 13व्या शतकात हवं ते मार्गदर्शन, टिळकांना हवं ते मार्गदर्शन, अगोदरचे दासोपंत वगैरे आहेतच. प्रत्येक समाजाला त्याच्या काळाच्या गरजेनुरूप जो ग्रंथ मार्गदर्शन करतो त्याच्या इतका श्रेष्ठ ग्रंथ कोणता असत नाही. भगवद्गीतेला आपण जो प्रणाम करायचा आहे ना, तो अर्जुनासाठी कृष्णाने सांगितलेली गीता म्हणून नाही, तुमच्या माझ्यासाठी प्रत्येक काळात वेगळा अर्थ सांगणारी गीता, मार्गदर्शक गीता म्हणून तिच्याकडे पाहिलं पाहिजे आणि तिला नमस्कार केला पाहिजे. धन्यवाद.